की माझी लोकशाही स्पष्ट आहे. जर कुठचाही समाजातला घटक मंत्रालयावर मोर्चा घेऊन येत असेल तर त्यांच्यावर मी अश्रुधूर सोडणार नाही, लाठीचार्ज करणार नाही. तर जे काही निगडीत खातं असेल, जो काही मंत्री असेल, त्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या उतरून त्या लोकांमध्ये गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि त्या लोकांचं काम केलं पाहिजे. ह्याला म्हणतात लोकशाही. पण आज जसं मी सांगितलं की आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. मागच्या वर्षी मोठा आकडा होता, या वर्षी देखील मला वाटतं आता तरी फेब्रुवारी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की अशा आत्महत्या होऊ नयेत शेतकऱ्यांच्या. पण दुर्दैव असं आहे की सरकार जणू काही आहे की नाही, कोणाचं नक्की सरकार आहे हा प्रश्न आज पडायला लागलेला आहे. खूप वेळा मी पाहत असतो, मागच्या मला वाटतं आपण वाजे साहेब मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जेव्हा परत अवकाळी पाऊस झाला होता तेव्हा मी आलेलो, आपल्यासोबत फिरलो होतो. आणि तेव्हा देखील मला सांगायला लोक होते, शेतकरी बांधव सांगत होते, पिकाचं नुकसान तर मी पाहिलंच होतं, पण पीक विमा कंपन्या असतील, ज्यांनी तुम्हाला कर्ज दिले असतील ते कर्जदार असतील, हे सगळेच लोक आता नोटिसा पाठवायला लागलेले आहेत की हे देता की तुमचं हे घेऊ, हे देता की तुमचं हे घेऊ. हे कशासाठी? आणि तुम्ही एक मिनिट विचार करा, जर तुम्ही आज शेतकरी नसतात आणि तुमच्या डोक्यावर कर्ज असतं, तुम्ही शेतकरी नसतात पण तुमचं खातं हे सरकारचे जे आवडते मित्र आहेत ना, उद्योगपती मित्र, त्यांच्यासाठी मोठी खाती असती. सूटबूटचं सरकार आहे, तुम्हाला माहिती आहे उद्योगपती मित्र कोण आहेत, त्यांचे कोण आहेत? सरकारचे उद्योगपती मित्र कोण आहेत? हे जर तुम्ही असतात, तुमची आडनाव ही असती, तर तुमचं कर्ज ह्या सरकारने मुक्त करून दिलं असतं की नसतं? असतं. पण आज दुर्दैव हेच आहे की आपण ते उद्योगपती नाही आहोत, आपण सूटबूटची लोक नाही आहोत, आपण शेतकरी बांधव आहोत. आणि आपलं ऐकायला आज सरकार बसलं नाहीये. पण मी हाच निर्धार करून निघालेलो आहे की आपलं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार बसवायचं, हा निर्धार करून मी निघालेलो आहे. जसं आपण लढत आहोत इथे, तसंच आपण पाहत असाल मणिपूर जळत आहे अजूनही. मणिपूरमध्ये दंगली सुरू आहेत, पण तिथे शांत करायला कोणी गेलेलं नाहीये. आणि मग दक्षिण जर भारत पाहिला गेलात तर अख्खा दक्षिण भारत आज दिल्लीमध्ये आंदोलन करत बसलेला आहे की आमच्या हक्काचे पैसे आम्हाला पुन्हा द्या. जे आपण कर म्हणून भरतो, जे करदाते आहोत, आपण सर्वच या देशाचे करदाते आहोत. या देशाचा जो विकास होतो ते आपल्या पैशातून होतो, आपल्या कराच्या पैशामधून होतो. कुठचाही तुम्ही छोटा उद्योगधंदा केलात, देवाणघेवाण केलीत, तर तुम्हाला देशाला कर द्यायला लागतो. मग जीएसटी मधून असेल, इन्कम टॅक्स मधून असेल. आणि तो जो हक्काचा पैसा आपल्या राज्याकडे यायला पाहिजे, महानगरपालिकेकडे यायला पाहिजे, नगरपालिकेकडे यायला पाहिजे. वर्षानुवर्ष हा पैसा केंद्र सरकारने दिलेला नाहीये. का? तर ह्यांचे स्वतःचे होर्डिंग्स मोठे करून लावायला, ऍडव्हर्टाईज मोठे करून लावायला. पण आपल्या नागरिकांचा जो पैसा आहे, जो महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आहे, तो आपल्याकडे आला नाही. आता पण जर तुम्ही विचारलं तर कमीत कमी 20 ते 25,000 कोटी पैसा हा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे. तो महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आहे. पण दुर्दैव आपलं हेच आहे की जसं दक्षिण भारतात जर तुम्ही पाहिलात तर केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, हे सगळेच मुख्यमंत्री लढत आहेत, झगडत आहेत दिल्लीशी की आम्हाला आमचा हक्क परत द्या. हक्क जो आहे तो न्याय हक्क, आम्ही लढत आहोत त्याच्यासाठी, आमचा हक्काचा पैसा परत द्या. पण महाराष्ट्र म्हणून आपले जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते काय करतात? लोटांगण. दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण. लढणार कोण आपल्यासाठी? तुम्ही विचार करा. हा जो 20 ते 25,000 कोटीचा जो पैसा आहे, जो टॅक्सचा पैसा आहे, जो जीएसटी मधून परत आपल्या महाराष्ट्रात यायला पाहिजे, जर तो आला असता तर सहज असंच्या असं आपण शेतकरी बांधवांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. कारण हा पैसा तुमचा आमचा कराचा पैसा आहे, आपल्या हक्काचा पैसा आहे, महाराष्ट्राचा पैसा आहे. पण दुर्दैव आपलं हेच आहे की दिल्ली समोर जसं पंजाब मधले, हरियाणा मधले, चंदीगड मधले जे शेतकरी आहेत ते लढत आहेत. दिल्ली आपल्यासाठी दूर आहे म्हणून आपण तर तिथे जाऊ शकत नाही. पण आपण आपलं राज्य देखील, आपलं राज्यातलं सरकार देखील दिल्ली समोर चिडीचूप आहे, बोलू शकत नाही. कारण सगळी मेहरबानी ही दिल्लीची आहे की तुम्हाला एक महाविकास आघाडीचं सरकार पाडून, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून, शिवसेना फोडून, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून, एक परिवार फोडून, आज काँग्रेस फोडून जे सरकार, खोके सरकार बसवलेलं आहे, हे खोके आले कुठून हे जर तुम्हाला समजलं तर हे खोके सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काही दिल्ली समोर बोलू शकणार नाही. कारण ती त्यांची मेहरबानी त्यांच्यावर आहे.